ध्यान से सुनना, कुछ बातों को हम आज कहने जा रहे हैं। काही गोष्टी आम्ही सांगणार आहोत, त्या लक्षपूर्वक ऐका. हम आध्यात्मिक युद्ध के बारे में सीख रहे हैं. आम्ही आध्यात्मिक युद्धाबाबत शिकत आहोत हम जल्दी इसको खत्म करने जा रहे हैं अब. आणि आम्ही लवकरच हे संपवणार आहोत. तो काफी साल से हम इसको देख रहे हैं खूप वर्षापासून आम्ही हे पाहत आहोत और हम अभी आखिर भाग में आ गए हैं. आणि आम्ही अगदी शेवटच्या भागामध्ये आम्ही आलेलो आहोत. मैं चाहता हूँ, प्रभु चाहते हैं कि हम इन बातों को जाने, इन बातों को सीखें. माझी प्रभूची इच्छा अशी आहे की ह्या गोष्टी आम्ही जाणून घ्याव्या. बहुत जरूरी है हमारे जीवन में इसको सीखना. आणि खूप गरजेचं आहे ह्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये शिकणं. हम विजय से भी बढ़कर हैं, आणि आम्ही विजयापेक्षा उंच आहोत. लेकिन विजय में चलना आना चाहिए हमें. पण ह्या विजयामध्ये आम्हाला चालायला यायला पाहिजे. हम इफिसियों की किताब 6 अध्याय और 10 से लेकर आगे जब चलते हैं, आणि आम्ही इपिस्कराचं पत्र याचं 6 अध्याय 10 वचनाच्या पुढे आम्ही पाहतो. इफिसियों 6 अध्याय इसका 10 से आगे जब पढ़ते हैं, आणि इपिस 6:10च्या पुढे आम्ही ज्यावेळेस पाहतो, तो हमने पिछले बार भी देखा कि प्रभु ने कहा कि हम बलवान बने. की आम्ही मागच्या वेळी पाहिलं की आम्ही बलवान व्हावं प्रभूमध्ये. जब भी हम बाइबल सीखने को आते हैं तब हमारे पास में नोटबुक, बाइबल और 2 पेन होनी चाहिए. ज्यावेळी आम्ही मंडळीमध्ये येतो, चर्चमध्ये येतो, त्यावेळी आमच्याकडे बायबल, आमची वही आणि पेन असायला हवं. क्योंकि प्रभु हमसे क्या बात करते हमें पता नहीं. की प्रभू आमच्यासोबत काय बोलतो हे आम्हाला माहित पाहिजे, लिखना चाहिए उसको. म्हणून आम्हाला लिहायचं आहे. हमेशा जब भी आप कहीं भी जाए बाइबल सीखने के लिए, आम्ही कुठेही शिक्षण घेण्यासाठी जात असो, तो हमेशा ये बात ध्यान में रखना है. त्यावेळी आम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. हमारे पास में हमारे बाइबल होना है, आमच्याकडे आमचं बायबल पाहिजे, नोटबुक होना है आणि वही पाहिजे, और 2 पेन होना है. आणि 2 पेन पाहिजे. 2 पेन इसलिए कि अगर पड़ोसी नहीं लेकर आए उसके लिए नहीं है. अगर एक पेन खराब हो जाए तो दूसरा पेन से हम लिख सके. आणि 2 पेन यासाठी पाहिजे की शेजाऱ्याचा खराब झाला तर नाही, माझा खराब झाला तर. यहाँ पे इफिसियों की किताब में परमेश्वर ने उसके लोगों को सेना के रूप में चित्रण किया है. आणि या ठिकाणी परमेश्वराने त्याच्या लोकांना सेना के रूप में दर्शाया है. सेनेच्या रूपामध्ये दर्शवलेलं आहे. और ये सेना युद्ध के लिए समर्पित है. आणि ही सेना युद्धामध्ये समर्पित आहे. हम ऐसे युद्ध में है जिसको आपको मुझे लड़ना है. की ते आम्ही अशा युद्धामध्ये आहोत की त्यासाठी आम्हाला लढायचं आहे. और क्यों लड़ना है, इस बात को यहाँ पर देखा गया है. का लढायचं आहे त्या गोष्टी यामध्ये सांगितलेल्या आहेत. प्रभु ने इफिस 6:10 में कहा प्रभूने इपिस 6:10 मध्ये सांगितलं कि हम बलवान बने. की आम्ही बलवान व्हावं. आप और मैं यीशु मसीह में कौन है इस बात को जान लें. आम्ही प्रभू येशूमध्ये कोण आहोत हे आम्हाला जाणून घ्यायचंय. आपको मुझे समझना है कि यीशु मसीह ने मुझे क्या बनाया है. आणि आम्ही समजून घ्यायला पाहिजे की प्रभू येशूने आम्हाला काय बनवलेलं आहे. और आप और मैं मसीह होने के नाते एक युद्ध में शामिल किए गए हैं. आणि आम्ही ख्रिस्त या नात्याने युद्धामध्ये सामील केले गेलो आहोत. हमें अच्छा लगे या ना लगे, लेकिन आप और मैं युद्ध में शामिल होने के लिए बुलाए गए हैं. आम्हाला वाटो किंवा न वाटो पण आम्हाला युद्धामध्ये सामील करण्यात आलेलं आहे. आपको और मुझे एक युद्ध लड़ना है. तुम्हाला आणि मला एक युद्ध लढायचं आहे. और जिसके लिए परमेश्वर ने इस जगह पे आपको और मुझे हथियार कैसे लेना है, हथियार कैसे पहनना है, इस बारे में सिखाया है. या ठिकाणी प्रभूने आम्हाला हत्यार घेऊन कसं चालायचं आहे ते या ठिकाणी शिकवलेलं आहे. लेकिन उससे पहले पण त्या अगोदर परमेश्वर ने यहाँ कहा परमेश्वर या ठिकाणी म्हणत आहे हम बलवान बने. आम्ही बलवान व्हावं. 11 वचन कहता है कि मैं सभी हथियार को बांध ले. आणि 11व्या वचनामध्ये प्रभूचं वचन सांगतं की सर्व हत्यारं आपण घ्यावी. हथियार बांधने के लिए प्रभु ने कहा है. आणि हत्यार परिधान करण्यासाठी प्रभूने सांगितलं आहे. और इसलिए हथियार बांधने है कि हम शैतान की युक्तियों को जान लें. यासाठी हत्यार बांधायचे आहे की आम्हाला शैतानाच्या युक्त्या ओळखायच्या आहेत. और हमें उसके सामने खड़ा होना की है. आम्हाला त्याच्या समोर उभं राहायचंय. मैं काफी दिनों से शैतान की युक्तियों के बारे में सिखाया है. आणि खूप दिवसापासून मी शैतानाच्या युक्त्यांबाबत शिकवलेलं आहे. आज हम उसके बारे में नहीं जाएंगे. आज आम्ही त्याच्या बाबतीत जाणार नाहीये. अगर आपको युक्तियों के बारे में सीखना है तो आप वीडियो देख सकते हैं. जर तुम्हाला युक्त्यांच्या बाबतीत शिकायचं आहे तर तुम्ही मागील व्हिडिओ पाहू शकता. आज हम देखेंगे इफिस 6:12 वचन. आज आम्ही पाहणार आहोत इफिस 6:12 वचन. इसमें हम मनन करने वाले हैं. याच्यावर आम्ही मनन करणार आहोत. यहाँ लिखा है, या ठिकाणी लिहिलं आहे हमारा जो मल्ल युद्ध है वो मांस और लहू से नहीं है. आणि आमचं जे युद्ध आहे ते आमचं रक्त मांसा बरोबर नाहीये. तो आपकी और मेरी जो लड़ाई है वो शारीरिक रीति से नहीं है. तुमची आणि माझी जी लढाई आहे ती शारीरिकरित्या नाहीये. किसी व्यक्तिमत्व के साथ में नहीं है. कुठल्या व्यक्तिमत्वासोबत नाहीये. दैहिक
के विरुद्ध में नहीं है, दैहिक मतलब शरीर के विरुद्ध में नहीं है, शरीराच्या विरोधामध्ये ही लढाई नाहीये. परंतु यहाँ पर लिखा है पण या ठिकाणी लिहिलं आहे जो यहाँ पर प्रधानों के अधिकारियों के साथ में, संसार के अंधकार के अधिकारी अधिपतियों के साथ में, आत्मिक सेनाओं के साथ में जो आकाश में है उनके साथ में है. हे आकाशातले जे दुरात्मे आहेत जे सत्ता त्याच्यावर गाजवणारे आहेत त्यांच्यासोबत हे आमचं युद्ध आहे. सुनिए ध्यान से, ऐका लक्ष देऊन. यहाँ पे अगर हम ठीक से पढ़ते हैं, जर आम्ही या ठिकाणी चांगल्या रीतीने आम्ही वाचतो, शैतान कार्यरत है, शैतान कार्यरत आहे. उसने पूरे नियोजनबद्ध पद्धति से अपने को रखा है, त्यांनी पूर्ण नियोजन पद्धतीने स्वतःला ठेवलेलं आहे. वो पूरी तरह से उसका जो राज्य है संगठित राज्य है, आणि त्याचं जे राज्य आहे ते पूर्णपणे संघटित केलेलं राज्य आहे. उसका जो राज्य पूरी तरह से नियोजनबद्ध पद्धति का उसका राज्य है, आणि त्याचं जे राज्य आहे पूर्णपणे नियोजन पद्धतीचं ते राज्य और आहे. उसका जो राज्य विभिन्न क्षेत्रों पे उसका अधिकार यहाँ पर हमें दिखाई देता है. आणि त्याचं जे राज्य आहे ते विविध क्षेत्रांमध्ये आहे ते आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं. उसके पास में साम्राज्य है, आणि त्याच्याकडे साम्राज्य आहे. उसके पास में संरचनात्मक मतलब रचना किया, किस प्रकार उसने किया यहाँ पर देखने मिलता है. आणि या ठिकाणी त्यांनी कशी रचना केलेली आहे ते आम्हाला पाहायला मिळतं. किस प्रकार नियोजन पद्धति से उसने अपने राज्य को प्रस्थापित करके रखा है. कशा प्रकारे त्यांनी त्याचं राज्य त्या ठिकाणी प्रस्थापित केलेलं आहे ते आम्हाला पाहायला मिळतं. इसका मतलब ये है, याचा अर्थ हा आहे वो कार्यरत है, तो कार्यरत आहे. वो अनुशासन उसके पास में डिसिप्लिन है. आणि त्याच्याकडे ती शिस्त आहे. किस प्रकार अपने राज्य को उसने प्रस्थापित करके रखा है, कोणत्या प्रकारे आपण आपलं राज्य प्रस्थापित केलेलं आहे, किस प्रकार वो काम कर रहा है, कुठल्या प्रकारे तो काम करत आहे, कैसे उसने नियोजन को बनाया है. कसं त्यांनी नियोजन बनवलेलं आहे. उसी प्रकार त्याच प्रकारे आपको मुझे इस बात को सीखना है आम्हाला शिकायचं आहे कि किस प्रकार उसने अपने राज्य के ऊपर अधिकारियों को नियुक्त किया है. त्यांनी त्याच्या राज्यामध्ये कशा प्रकारे ते अधिकारी नियुक्त केलेले आहेत. ये बड़ा सोचने लायक चीजें हैं. आणि ही मोठी विचार करण्याची गोष्ट आहे. और यहाँ पे मल्ल युद्ध लिखा है, आणि या ठिकाणी युद्ध लिहिलेलं आहे. उसको मैं अगली बार में बताऊंगा कि कैसे होता है मल्ल युद्ध. मल्लयुद्ध कसं असतं ते मी तुम्हाला पुढील भागामध्ये लेकिन ये सांगणार मल्ल आहे. युद्ध जो दो व्यक्तियों के बीच में है, हे मल्लयुद्ध जे आहे ते दोन व्यक्तींमध्ये आहे. एक तो परमेश्वर का राज्य है एक तर परमेश्वराचं राज्य आहे और दूसरा शैतान का राज्य आणि है. दुसरं सैतानाचं राज्य आहे. इन दोनों के बीच में मल्ल युद्ध है. आणि ह्या दोघांमध्ये मल्लयुद्ध आहे. मल्ल युद्ध जब करता है व्यक्ति, आणि मल्लयुद्ध जे करतात व्यक्ती, उसका प्रत्येक शरीर का अंग शामिल होता है. आणि त्याचं प्रत्येक शरीराचा अवयव त्या ठिकाणी सामील असतो. और जो मल्लयुद्ध करने वाला व्यक्ति वो कौशल बुद्धि से वो युद्ध करता है. मल्लयुद्ध करणारा जो व्यक्ती आहे तो कौशल्य बुद्धी वापरून तो त्या ठिकाणी मल्लयुद्ध करत असतो. चतुराई के साथ में युद्ध करता है तो चातुर्याने त्या ठिकाणी युद्ध करत कि असतो. कौन सा डाव कब खेलना है उसको वो सीखने आना की चाहिए. कोणता डाव कधी खेळायचा आहे ते तो शिकतो. इसलिए उसकी जीत इस पर निर्भर है. त्याचं जे यश आहे ते त्याच्यामध्ये आहे. इसका मतलब ये है, याचा अर्थ हा आहे जो सामने वाला पार्टी वाला है जो समोरचा आहे वो कौशल्य से भरा हुआ है, आणि तो कौशल्याने चातुर्याने भरलेला आहे. उसके पास में बुद्धिमत्ता है. त्याच्याकडे बुद्धिमत्ता आहे. कौन सा डाव कब खेलना है उसको मालूम है. कोणता डाव कधी खेळायचा आहे हे त्याला माहित आहे. अगर उसे मालूम है जर त्याला माहित आहे तो हमें भी उससे 4 पट. थैंक यू सिस्टर. आम्हालाही त्याच्यापेक्षा 4 पटीने, मैं तो कहूँगा 100 गुना ज्यादा हमें मालूम होना चाहिए. मी तर म्हणून 100 पटीने त्याच्यापेक्षा आम्हाला माहित असायला पाहिजे. हम मसीह लोग हैं. आम्ही ख्रिस्ती लोक आहोत. किस प्रकार वो डाव खेलेगा उससे पहले हमें पता हो जाना चाहिए कि अब क्या होने वाला है. तो कशा प्रकारे डाव खेळत आहे त्याच्या डाव खेळण्याच्या अगोदर मला माहित पाहिजे. हमारा प्रॉब्लम क्या है, आमची समस्या काय आहे, हम रोने वाले ज्यादा हैं, आम्ही रडणारे खूप आहोत, खेलने वाले कम हैं. खेळणारे कमी आहोत. हमको खेलने लगा था वो गोटियां खेलो तुम, आम्हाला खेळायला लावलं तर आम्ही गोट्या खेळतो, कैरम खेलो तुम, कॅरम खेळतो गुल्ली डंडा खेलो तुम. आणि इट्टू दांडू खेळतो. जो डाव पेच वाले खेल है ना वो नहीं खेलना है. आणि डावपेचं जे खेळ आहेत ना ते खेळत नाही. आदम और हवा का यही समस्या थी. आदम आणि हवेची हीच समस्या होती. सीखे नहीं थे, शिकलेले नव्हते. लेकिन यीशु मसीह अभी हमको सिखा रहा है. पण प्रभू येशू आता आम्हाला शिकवत आहे. हम योद्धा हैं. आम्ही योद्धा आहोत, हम विजेता हैं. आम्ही विजेता आहोत. लेकिन विजेता बनने के लिए हमको कुछ करना पड़ेगा. पण विजेता बनण्यासाठी आम्हाला काहीतरी करावं लागणार अगर आहे.
अगर वो नियोजित पद्धति से वो काम करता है तो आपको और मुझे भी नियोजित पद्धति से उसके साथ में लड़ना होगा। जर तो नियोजन पद्धतीने काम करतो तर आम्हाला देखील नियोजन पद्धतीनेच त्याच्यासोबत लढायचं इसलिए आहे. आप यहाँ पर देखते हो 12 वचन के अंदर की आम्ही या ठिकाणी 12 वचनामध्ये पाहतो कि कैसे किस प्रकार उसने अपने किस प्रकार सेना को रखा हुआ है। की त्यांनी कशा प्रकारे त्याची सेना ठेवलेली आहे यहाँ पे उसको सरदार कहा गया है। आणि त्या ठिकाणी त्याला सरदार म्हटलेलं आहे. वो दुष्ट आत्माओं का एक सरदार है। आणि तो दुष्ट आत्म्यांचा एक सरदार आहे, अधिकारी आहे. पहले हम ध्यान रखें, पहिलं लक्षात ठेवा, शैतान के पास में साम्राज्य है। सैतानाकडे साम्राज्य आहे. देखा हमने 12 वचन में देखते हैं कि कैसे साम्राज्य उसका फैला हुआ है। आम्ही 12 वचनामध्ये पाहतो की त्याचं साम्राज्य कसं पांगलेलं आहे. दूसरी बात, दुसरी गोष्ट, उसमें फूट नहीं है, फूट नहीं है। त्याच्यामध्ये फूट नाहीये. अगर मत्ती कुछ 12वां अध्याय जब पढ़ते हैं तो वहाँ यीशु मसीह इन बातों को कहता है। 12 अध्याय 25 से लेके आगे आणि मत्ती शुभवर्तमान याचा 12 अध्याय आणि 25 वचनाच्या पुढे जर आम्ही पाहिलं तो वहाँ पे लिखा हुआ है त्या ठिकाणी लिहिलेलं आहे कि उसके राज्य में फूट नहीं है। त्याच्या राज्यामध्ये फूट नाहीये. वो एक मत से एक विचार के साथ में काम करते हैं आणि तो एक विचारामध्ये काम करतो. आपको मैं बता दूं फिर से एक बार तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो कि परमेश्वर का राज्य परमेश्वराचं राज्य शैतान के राज्य से बड़ा है, सैतानाच्या राज्यापेक्षा मोठा आहे. क्योंकि यहाँ पे लिखा है कारण या ठिकाणी लिहिलेलं आहे कि दुष्ट आत्माएं परमेश्वर के राज्य के सामर्थ्य से निकाली जाती हैं। दुष्ट आत्मा परमेश्वरच्या सामर्थ्याने काढण्यात येते. परमेश्वर के राज्य के सामर्थ्य से दुष्ट आत्माएं निकाली जाती हैं। परमेश्वराच्या राज्याच्या सामर्थ्याने दुष्ट आत्मा काढण्यात येते. इसलिए यीशु ने कहा यासाठी येशू म्हणला, अगर दुष्ट आत्माएं निकलती हैं जर दुष्ट आत्मा निघते तो समझ जाना तर समजून घ्या परमेश्वर का राज्य आप और आपके बीच में है। परमेश्वराचं राज्य तुमच्यामध्ये आहे. परमेश्वर का राज्य आपके बीच में है। परमेश्वराचं राज्य तुमच्यामध्ये आहे. दुष्ट आत्मा अगर निकालना है जर दुष्ट आत्मा काढायची आहे तो परमेश्वर का राज्य प्रस्थापित होना पड़ेगा। तर परमेश्वराचं राज्य प्रस्थापित करावं लागेल. ध्यान रखें, लक्षात ठेवा, शैतान के पास में सामर्थ है, सैतानाकडे सामर्थ्य आहे वो एक राज्य का शासक है आणि तो एक राज्याचा अधिकारी आहे. उसके पास में शासन करता है आणि तो त्याच्यावर सत्ता करतो. ये ना भूलें कि वो सामर्थ्यहीन है। आणि हे विसरू नका की तो सामर्थ्यहीन आहे. अब शैतान कहाँ है? आता सैतान कुठं आहे? शैतान का मुख्यालय जो है, जो हेड ऑफिस है उसका स्वर्गीय स्थानों में है. आणि सैतानाचं जे मुख्य ऑफिस आहे ते ह्या जगामध्ये आहे. जगामध्ये एक स्थान है जो दिखता नहीं है, उस स्थान में है. एक काळोखामध्ये एक स्थान आहे, त्याच्यामध्ये त्याचं राज्य आहे. मैं आपको कुछ बताना चाहता हूँ. मी आज तुम्हाला काहीतरी सांगत आहे. आप तैयार हैं सुनने के लिए? तुम्ही तयार आहात ध्यान ऐकण्यासाठी? से सुनना. कुछ आत्मिक बातें जब मैं इसको पढ़ रहा था तब प्रभु ने कुछ बातों को खोल के रखा. काही आत्मिक गोष्टी मी या ठिकाणी वाचत होतो, त्यावेळी प्रभूने मला त्या गोष्टी खोलून दाखवल्या. और मैंने सपने में कुछ बातों को, सपना नहीं कहेंगे इसको, रियल में कुछ बातों को देखना शुरू किया. आणि काही गोष्टी मी माझ्या डोळ्यांनी त्या ठिकाणी पाहिल्या. आपको अय्यूब की कहानी मालूम है? तुम्हाला योबाची कहाणी माहित आहे. शैतान वहां पर आता है सैतान त्या ठिकाणी येतो और परमेश्वर उससे हितगुज करने लगता है. आणि परमेश्वरासोबत हितगुज करतो. और वहां पे वो कहता है, आणि त्या ठिकाणी तो म्हणतो, परमेश्वर से कहता है कि तेरी नजर मेरे दास पर गई है क्या? आणि तुझी नजर तुझ्या दासावर गेली आहे का? मेरे दास पर गई है क्या? माझ्या दासावर गेली का? हाँ गई है. हा गेली आहे. अब वो एक ऐसे स्थान में खड़ा है जहाँ परमेश्वर है. आणि तो अशा एका स्थानामध्ये आहे की त्या ठिकाणी परमेश्वर आहे. वहां पे स्वर्गदूत है, त्या ठिकाणी स्वर्गदूत आहे वो परमेश्वर का स्थान है. आणि ते परमेश्वराचं स्थान आहे. और वो स्थान के अंदर जाकर शैतान हितगुज कर रहा है. आणि तो त्या स्थानामध्ये जाऊन सैतान परमेश्वरासोबत हितगुज करत आहे. ये कैसे हुआ? हे कसं झालं? इसका मतलब ये है याचा अर्थ हा आहे कि शैतान जो है ऐसे एक स्थान है जहां पर वो जा सकता है. असं एक स्थान आहे, त्या स्थानामध्ये सैतान जाऊ शकतो. ऐसा स्थान है जहां पर परमेश्वर भी है, उसके दूत भी हैं, वहां पर जाकर ये पहुंच सकता है. अशा ठिकाणी ज्या ठिकाणी परमेश्वर आहे, त्याचे दूत देखील आहेत, त्या ठिकाणी हा पोहोचू शकतो. मैं आपको बताना चाहता हूं कैसे. मी तुम्हाला सांगू इच्छितो कसं. ध्यान से सुनना. लक्ष देऊन ऐका. इसका मतलब ये है, याचा अर्थ हा आहे, शैतान को कुछ अधिकार मिला है
कुछ स्थानों में जाने के लिए। सैतानाला काही स्थानामध्ये अधिकार मिळालेला आहे की तो तिथपर्यंत जाऊ शकतो, वहां तक उसकी पहुंच है त्यापर्यंत त्याची ती पोहोच आहे कि वहां पर वो जा सकता की है। त्या ठिकाणी तो जाऊ शकतो. अब अय्यूब के दिनों में भी शैतान यहोवा के सामने सीधा पहुंचता है। आणि योबाच्या जीवनाविषयी आपण पाहिलं तर सैतान परमेश्वरापर्यंत पोहोचतो. उनके जब परमेश्वर के स्वर्गदूत प्रभु के सामने उपस्थित हैं, उनके बीच में शैतान भी उपस्थित होता आणि है। परमेश्वराचे स्वर्गदूत ज्या ठिकाणी उपस्थित आहे त्या ठिकाणी सैतान देखील उपस्थित अब आहे. सवाल ये है आता प्रश्न हा आहे कि बाकी के स्वर्गदूतों ने उसको क्यों नहीं पहचान सका कि ये शैतान है? की बाकीच्या स्वर्गदूतांनी कसं ओळखलं नाही की हा सैतान आहे? क्यों नहीं पहचान सके बाकी के स्वर्गदूत? का ओळखलं नाही की हा सैतान आहे? अगर इसका उत्तर हमें चाहिए याचं उत्तर आम्हाला पाहिजे. तो दूसरा कुरिन्थियों में 11 अध्याय 14 वचन में लिखा है दुसरं कोरिन्थीकराचं पत्र याचा 11 अध्याय और 14 आणि वचन 14 वचनामध्ये यहाँ पे लिखा है, या ठिकाणी लिहिलेलं आहे, शैतान अपने आप ज्योतिर्मय स्वर्गदूत का रूप धारण कर देता है। आणि सैतान जो आहे तो आपलं जे प्रतिरूप आहे ते ज्योतिर्मय प्रकारे तो धारण करतो. वो स्वर्गदूत के जैसा ज्योति के रूप में अपने को धारण कर सकता आणि है। तो स्वर्गदूतासारखं आपलं रूप तो धारण करू शकतो. और वहां पे बाकी के जो स्वर्गदूत है वो पहचान नहीं पाए, आणि बाकीचे जे स्वर्गदूत आहे ते त्यामुळं त्याला ओळखू शकत नाहीये. वो उसने अपने रूप को धारण कर लिया, आणि त्याने आपलं रूप धारण केलेलं आहे स्वर्गदूत के समान वो बन गया। आणि स्वर्गदूतांसारखा तो बनलेला आहे. लेकिन मैं आपको बताना चाहता हूँ, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो, कोई पहचाना या ना पहचाने, कोणी ओळखो किंवा न ओळखो, लेकिन मेरा प्रभु जो है वो शैतान को पहचानने की ताकत रखता है। आणि माझा जो प्रभू आहे त्याच्यामध्ये सैतानाला ओळखण्याची ताकद आहे. केवल प्रभु ही है फक्त प्रभूच आहे जो शैतान और शैतान की युक्तियों को पहचानने का सामर्थ्य रखता जो है। सैतान आणि सैतानाच्या युक्त्यांना ओळखण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. यहाँ पर प्रभु से कहता है, या ठिकाणी तो प्रभूला म्हणतो, प्रभु कहता है, प्रभु कहता है हाँ कि शैतान तू कहां से आता है? प्रभू सैतानाला विचारतो तू कुठून आला? इसका मतलब यह है याचा अर्थ हा आहे कि तू यहाँ पे क्या कर रहा है? तू या ठिकाणी काय करत आहे? और यहाँ पे परमेश्वर के सामने उसके वार्तालाप होती है। आणि दोघांचे एकमेकांसोबत बोलणं होते. इसका मतलब यह है याचा अर्थ हा आहे शैतान कुछ समय के लिए कुछ जगह पे आने जाने का उसको मौका दिया गया है। सैतानाला काही ठिकाणी येण्या जाण्यासाठी त्याला ती संधी दिलेली आहे. प्रकाशित वाक्य 12 अध्याय 11 से 12 वचन अगर पढ़ते हैं, प्रकटीकरण 12 अध्याय 11 ते 12 वचनामध्ये म्हटलंय, ये वचन यहाँ दर्शाता है हे वचन या ठिकाणी असं सांगतं, शैतान अब भी सैतान आत्ताही परमेश्वर के सामने पहुंच सकता है। परमेश्वरापर्यंत पोहोचू शकतो. क्यों? का? क्यों? का? वो इसलिए पहुंचता है तो यासाठी पोहोचतो कि वो दोष लगाता है। की तो दोष लावतो. परमेश्वर के लोगों के ऊपर दोष लगाने का काम वो करता है, इसलिए वो परमेश्वर के सामने उसके लोगों के दोष लगाने के लिए पहुंच जाता है। परमेश्वराच्या लोकांच्या बाबतीत दोष लावण्यासाठी सैतान हा परमेश्वरापर्यंत पोहोचतो. वो पहुंच सकता है, आणि तो पोहोचू शकतो. आज भी वो जा सकता है। आजही तो जाऊ शकतो. क्या करने के लिए? काय करण्यासाठी? उसके लोगों पर दोष लगाने के लिए, त्याच्या लोकांवर दोष लावण्यासाठी. आज भी उसको वो मौका दिया गया है। आजही त्याला ती संधी दिलेली आहे. अगर उत्पत्ति एक एक वचन पढ़ते हैं, जर उत्पत्तीमध्ये एक एक वचन आपण वाचलं, वहां पे लिखा है, त्या ठिकाणी म्हटलं आहे, आदि में परमेश्वर ने आकाश और पृथ्वी की रचना की। प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी ही उत्पन्न केली. जो आकाश शब्द है ना, जे आकाश शब्द आहे ना, इंग्लिश बाइबल में उसका मीनिंग जो हेवंस लिखा है वहां पे, आणि इंग्लिश बायबल मध्ये हेवन्स म्हटलेलं आहे. स्वर्ग स्वर्ग एक वचन में नहीं है, बहुवचन में लिखा है। आणि एक वचनामध्ये नाही, बहुवचनामध्ये लिहिलेलं आहे. इसका मतलब एक से ज्यादा स्वर्ग है, की एक पेक्षा जास्त स्वर्ग आहे. एक ही स्वर्ग नहीं है, एक ही स्वर्ग नाहीये, एक से ज्यादा स्वर्ग है। एक से एक का पेक्षा जास्त स्वर्ग आहे. दूसरा इतिहास 2 अध्याय और 6 वचन में, दुसरा इतिहास 2 अध्याय आणि 6 वचनामध्ये वहां पे लिखा है सबसे ऊंचा स्वर्ग, आणि त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की सर्वात उंच स्वर्ग, स्वर्गों का स्वर्ग, स्वर्गाचा स्वर्ग. इसका मतलब ये है याचा अर्थ हा आहे, स्वर्ग एक नहीं है, एक से अधिक स्वर्ग है। स्वर्ग एक नाहीये तर स्वर्ग अधिक आहे, जास्त आहे. दूसरा कुरिन्थियों पत्र 12 अध्याय 2 से 14 वचन में लिखा है, दुसरा कोरिन्थीकराचं पत्र याचा 12 अध्याय आणि 2 ते 4 वचनामध्ये म्हटलंय. यहाँ पे पौलुस एक बात कहता है, या ठिकाणी पौल एक गोष्ट सांगत मैं आहे, एक व्यक्ति को जानता हूं, मी एका व्यक्तीला जाणतो,
जो वो तीसरे स्वर्ग तक पहुंच गया है। जो तिसऱ्या स्वर्गापर्यंत पोहोचलेला आहे. इसका मतलब ये है याचा अर्थ हा अगर आहे, तीसरा स्वर्ग है जर तिसरा स्वर्ग आहे तो दूसरा और पहला भी होगा। तर दुसरा आणि पहिलाही असेल. सुनिए, ऐका, कुछ बात मैं आपके सामने रखना चाहता हूँ। काही गोष्टी मी तुमच्या समोर ठेवत आहे. शैतान को हराना है, सैतानाला हरवायचंय. शैतान हमारे पैर के नीचे रखना है। सैतानाला आमच्या पायाखाली ठेवायचं आहे. हम विजेता चलना है, आम्हाला विजेतेमध्ये चालायचं आहे विजय के उत्सव में चलना है। आणि आम्हाला विजय उत्सवामध्ये चालायचं आहे. और तब तक नहीं चल सकते जब तक हमें उसकी मालूमात ना हो। जोपर्यंत आम्ही चालत नाही तोपर्यंत आम्हाला ह्या गोष्टी माहित नाहीये. शैतान किस प्रकार डाव करता है, सैतान कुठल्या प्रकारे डाव खेळतो. हमें उससे भी ज्यादा चतुर बनना है। आम्हाला त्याच्यापेक्षा जास्त चतुर बनायचं आहे. इसका मतलब ये है याचा अर्थ हा आहे, एक से ज्यादा स्वर्ग है। एकापेक्षा जास्त स्वर्ग आहेत. कम से कम यहाँ पे लिखा है कम से कम 3 स्वर्ग तो होंगे ही। कमीत कमी या ठिकाणी 3 स्वर्ग लिहिलेले आहेत. तीसरा जो स्वर्ग है तिसरा जो स्वर्ग आहे वो जो प्रभु में सो गए हैं उनका विश्राम स्थान है। जे प्रभूमध्ये झोपलेले आहेत त्यांचं ते विश्राम स्थान आहे. धर्मी जनों का विश्राम स्थान है। आणि धार्मिक जणांचं ते विश्राम स्थान आहे. ये वो स्थान है आणि हे ते स्थान आहे जहाँ खुद परमेश्वर रहते हैं। ज्या ठिकाणी स्वतः परमेश्वर राहतो. इफिस 4:10 में लिखा है इफिस 4:10 मध्ये म्हटलंय, वो आकाश के ऊपर चढ़ जाएगा। आणि तो आकाशवर चढेल. सारे स्वर्गों से, मतलब यहाँ पे भी जो शब्द आया है वो बहुवचन में आया है। आणि या ठिकाणी देखील जो शब्द आलेला आहे तो स्वर्गावर म्हणजे बहुवचन आलेला आहे. ये तीसरा स्वर्ग, हा तिसरा स्वर्ग, फिर से एक बार कहता हूँ, पुन्हा एकदा सांगतो, ये धर्मी जनों का विश्राम स्थान है। आणि हे धार्मिक जणांचं विश्रांतीचं ठिकाण आहे. ये वो स्थान है हे ते स्थान आहे जहाँ मनुष्य को, हम यहाँ देखते हैं पहला करंथिकर 2 करंथिकर 12 अध्याय के अंदर इसको तीसरे स्वर्ग तक उठा लिया गया। या ठिकाणी 2 करंथिकराचं पत्र 12 अध्याय 2-4 मध्ये आम्ही पाहतो की तिसऱ्या स्वर्गामध्ये घेऊन जाण्यात आलं. सुनिए, ऐका, अब एक स्थान बीच में है, एक स्थान जे आहे ते मध्यभागी आहे, आकाश में है। आकाशामध्ये. प्रभु ने सब कुछ बनाया प्रभूने सर्व काही बनवलं और प्रभु ने कहा सब अच्छा है। आणि प्रभू म्हटलं की सर्व काही चांगलं जिस दिन आहे. उसने आकाश को बनाया, त्यांनी आकाश बनवलं. उस दिन ऐसा नहीं कहा कि ये अच्छा है। त्यांनी असं नाही म्हटलं की हे चांगलं नाहीये. क्यों? का? इफिसियों की किताब में पढ़ते हैं, इफिसियों की पत्री जब पढ़ते हैं, आणि इफिसकराचं पत्र आम्ही ज्यावेळी वाचतो 6 अध्याय 12 वचन पढ़ते हैं, 6 अध्याय 12 वचन, आकाश में दुष्ट आत्माओं का समूह है। आणि आकाशांमध्ये दुरात्म्या आहेत, दुष्ट आत्माओं का समूह है। आणि दुष्ट आत्म्यांचा एक समूह आहे. उसने पूरे आकाश को उसने घेर रख लिया आणि पूर्ण आकाशाला त्याने घेरून ठेवलेलं आहे. पूरे आकाश के ऊपर उसने कब्जा कर लिया आणि पूर्ण आकाशावर त्याने कब्जा केलेला आहे. उसका हेड ऑफिस है आणि त्याचं ते मुख्य ठिकाण आहे. वहां से पूरी दुनिया पे वो राज करता। आणि त्या ठिकाणावर तो पूर्ण जगामध्ये राज्य करतो. देखिए यहाँ पे कैसे उसने अधिपति है, अधिकारी है, प्रधान है, दुष्ट आत्माएं हैं, कैसे उसने अधिकारियों को नियुक्त करके रखा। या ठिकाणी जे दुष्ट आत्मे आहे, अधिकारी आहे, पदाधिकारी आहे, जे आहेत त्यांच्यावर त्यांनी कशा प्रकारे अधिकारी नेमून ठेवलेले आहेत. आकाश में उसकी सेना है, आकाशामध्ये त्याची सेना आहे. अब इसको हम कैसे सीखते हैं? आता हे आम्ही कसं शिकणार? मैं थोड़ा आत्मिक युद्ध के बारे में आपको सिखाना चाहता हूँ। आणि मी थोडं तुम्हाला आत्मिक युद्धाबाबत शिकवत आहे. सुनिए, अब ऐसे जगह पर आ गए हैं जहाँ आकाश में दूसरा पे कैसे काम करते हैं वो देखते हैं। आता आम्ही अशा ठिकाणी आलेलो आहोत की आकाशामध्ये कशा प्रकारे काम चालतं. मेरी ये प्रार्थना है, माझी प्रार्थना आहे, प्रभु आज हमारी आंखों को खोले, प्रभू आज आमचे डोळे उघडो, हमारी आत्मिक आंखें खुल जाए, आमचे आत्मिक डोळे उघडो. हम इसी को दानियेल की किताब 10 अध्याय में आकर पढ़ते हैं। आणि आम्ही ह्या गोष्टी दानियेलचं पुस्तक याचा 10व्या अध्यायामध्ये आम्ही पाहू शकतो, 2 से 6 वचन में। 2 ते 6 वचनामध्ये. अब दानियेल यहाँ पर एक बात कर रहा है, आणि दानियेल या ठिकाणी एक गोष्ट बोलत आहे. उसने अपना मन परमेश्वर की ओर लगाया, त्याने आपलं मन परमेश्वराकडे लावलं और वो प्रार्थना करने लगा। आणि तो प्रार्थना करत आहे. किस बारे में प्रार्थना कर रहा है? कोणत्या गोष्टीत प्रार्थना करत आहे? इजराइल के लोगों के भविष्य के लिए प्रार्थना कर रहा है, प्रकाशन पाने के लिए। इस्रायलच्या लोकांच्या भविष्यासाठी तो त्या ठिकाणी प्रार्थना करत आहे. विशेष प्रार्थना के साथ वो बैठा है, आणि विशेष प्रार्थना तो त्या ठिकाणी करण्यासाठी बसलेला आहे. 3 सप्ताह उसने अपने आप को समर्पित किया प्रार्थना में, 3 हप्ते त्यांनी त्याला स्वतःला त्या ठिकाणी ठेवलेला आहे प्रार्थनेमध्ये. और उत्तर आने की प्रतीक्षा वो कर रहा है, आणि उत्तर येण्याची प्रतीक्षा तो करत आहे. 3 सप्ताह के बाद स्वर्ग में एक स्वर्गदूत
प्रार्थना के उत्तर के साथ वो निकलता है। आणि 3 आठवड्यांनंतर स्वर्गातून एक स्वर्गदूत प्रार्थनेचं उत्तर घेऊन त्या ठिकाणी येतो वो निकल पड़ता है दानियल के पास में, आणि तो त्या ठिकाणावर निघतो दानियेलाकडे येण्यासाठी. और स्वर्गदूत इतना सामर्थ्य से भरा हुआ है, आणि तो स्वर्गदूत एवढा सामर्थ्याने भरलेला आहे, उसके पास में प्रकाश है, त्याच्याकडे प्रकाश आहे, और वो दानियल के सामने प्रकट होने के लिए निकला है। आणि तो दानियेला समोर प्रकट होण्यासाठी निघालेला आहे. फिर दानियल 10वां अध्याय 12 से 13 वचन जब पढ़ते हैं, दानियल 10वा अध्याय आणि 12 वचनामध्ये आम्ही पाहतो, दानियल ने प्रार्थना करना शुरू किया, दानियेलाने प्रार्थना करायला सुरुवात केली स्वर्गदूत उत्तर लेने के लिए निकल पड़ा, आणि स्वर्गदूत उत्तर घेऊन त्या ठिकाणावर निघाला. लेकिन दानियल के पास में आते आते उसको 21 दिन 3 सप्ताह लग गया। पण दानियेलाकडे येईपर्यंत त्याला 21 दिवस लागले. स्वर्गदूत यात्रा करते हुए 3 सप्ताह लग गए। आणि स्वर्गदूत प्रवास करत असताना 3 आठवडे लागले. क्यों? का? क्यों? का? क्या प्रभु के स्वर्गदूत में इतनी ताकत नहीं है? का प्रभूच्या स्वर्गदूतांमध्ये एवढी ताकद नाहीये? ताकत है, ताकद आहे. प्रभु के स्वर्गदूत पे ताकत है। प्रभूच्या स्वर्गदूतांमध्ये ताकद आहे. लेकिन जब वो उत्तर लेकर निकलता है, पण ज्यावेळी तो उत्तर घेऊन निघतो, उस प्रार्थना का उत्तर दानियल को ना मिले, इसलिए आकाश की सब दुष्ट आत्मा इकट्ठा होकर इस स्वर्गदूत के विरोध में खड़ी होकर उससे लड़ाई करने के लिए आती है। दानियेलाला प्रार्थनेचं उत्तर मिळू नये म्हणून हे जे आकाशामधले जे अधिपती आहेत ते त्या ठिकाणी त्याला थांबवतात. उसको वो पृथ्वी पर आने नहीं दे रहे हैं, आणि त्याला पृथ्वीवर येऊ देत नाही. बुरे बुरे दुष्ट आत्माओं से वो घिरा हुआ है, आणि वेगवेगळ्या दुष्ट आत्म्यांनी त्या ठिकाणी बांधलेला आहे, उसको घेर लिया है। त्याने घेरून ठेवलेला आहे. अब जैसे इसको घेर लिया, जसं त्याला पकडून ठेवलेलं आहे. दानियल 12 अध्याय 1 वचन में जब पढ़ते हैं, दानियल 12:1 मध्ये आपण पाहतो, वहां पे मिखाएल स्वर्गदूत के बारे में लिखा है, मिखाएल स्वर्गदूता बाबतीत लिहिलेला आहे. और ये मिखाएल जो स्वर्गदूत है, आणि हा जो मिखाएल स्वर्गदूत आहे, ये लड़ने के लिए इसको बनाया गया है। आणि त्याची जी नियुक्ती आहे ती लढण्यासाठी केलेली आहे. इसकी नियुक्ति जो है ये रक्षा करने के लिए की गई है। त्याची नियुक्ती जी आहे ती रक्षा करण्यासाठी केलेली आहे. अब ये स्वर्गदूत निकलता है, आता हा स्वर्गदूत निघतो, जिसके पास में उत्तर है, ज्याच्याकडे उत्तर आहे, उसको रुकाए नहीं, त्याला थांबू नये म्हणून, इसलिए ये लड़ने के लिए वहां आ जाता है। तो लढण्यासाठी त्या ठिकाणी येतो. सुनिए, आकाश के अंदर कुछ हो रहा है। ऐका, आकाशामध्ये काहीतरी होत आहे. जब हम आप और मैं प्रार्थनाएं करते हैं, ज्यावेळी तुम्ही आणि आम्ही प्रार्थना करतो, सुनिए, ऐका, हमारी प्रार्थना का उत्तर काफी देर हो जाता है। आमच्या प्रार्थनेला खूप वेळा उशीर लागतो. कौन रुका रहा है हमारी प्रार्थना को? कोण आमची प्रार्थना थांबवत आहे? कोई है कोणीतरी आहे आकाश के अंदर। आकाशामध्ये. अंधकार का साम्राज्य, अंधकाराचं सामर्थ्य दुष्ट आत्माओं से लिपटा हुआ साम्राज्य, आणि दुष्ट आत्म्यांनी लपटलेलं सामर्थ्य, जो हमारी प्रार्थना को रुकाता है। जे आमच्या प्रार्थनेला थांबवतं. लेकिन प्रभु का धन्यवाद, पण प्रभूला धन्यवाद, प्रभु ने मिखाएल स्वर्गदूत को रखा है लड़ने के लिए, हमारी प्रार्थना का उत्तर भेजने के लिए एक लड़ाई परमेश्वर ने आकाश के अंदर शुरू कर दी है। परमेश्वराने आमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळण्यासाठी मिखाएल नावाचा एक स्वर्गदूत त्या ठिकाणी लढाई करण्यासाठी आमच्यासाठी ठेवलेला आहे. जो लड़ाई करके विजय लेकर वो उत्तर हम तक देता है, जो आमच्यासाठी लढाई करून आमच्या प्रार्थनेचं उत्तर देतो. सुनिए, ऐका, सुनिए, ऐका, प्रार्थना में कभी निराश मत होना। प्रार्थनेमध्ये कधी निराश होऊ नका. प्रार्थना में कभी थकना नहीं है। प्रार्थनेमध्ये कधी थकून जाऊ नका. प्रार्थना में थकना नहीं है। प्रार्थनेमध्ये थकायचं नाहीये. प्रार्थना तब तक करते रहे प्रार्थना तोपर्यंत करा जब तक हमें उत्तर नहीं मिलता। जोपर्यंत आम्हाला उत्तर मिळत नाही. विजय हमारा है, विजय आमचा आहे. लड़ते रहे, लढत रहा, 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 लड़ते रहे, लढत रहा. आकाश की शक्तियां भी हिलना चाहिए.
है। आकाशामधली शक्ती देखील हलणार आकाश पाहिजे. की शक्ति भी थक जाना चाहिए हमसे लड़ते लड़ते। आम्हाला लढून लढून ती आकाशातली शक्ती देखील थांबली पाहिजे. शैतान का साम्राज्य सैतानाचं साम्राज्य नियोजित पद्धति से, नियोजन पद्धतीने आहे. स्वर्गदूत संदेश लेकर निकलता है, स्वर्गदूत संदेश घेऊन निघतो, उसको कोई रोकता है। त्याला कोणीतरी थांबवतं. मिखाइल प्रधान जो है वो लड़ने के लिए उसकी सेना के साथ में जाता है। आणि मिखाईल जो प्रधान आहे तो लढण्यासाठी त्याची सेना घेऊन जात आहे. 21 दिन तक युद्ध चलता रहा। आणि 21 दिवस त्या ठिकाणी युद्ध चालू राहिलं. शैतान के दूतों का एक राजा है। आणि सैतानाच्या दूतांचा एक राजा आहे. यहाँ पे अगर हम पढ़ते हैं तो मुख्य शासक कहा गया है उसको, मुख्य शासक फारस के राज्य का राजा, मुख्य शासक उसको कहा गया है। आणि त्या ठिकाणी त्याला मुख्य अधिकारी म्हटलेला और आहे. उसके अधीनता में काफी राजा हैं। आणि त्याच्या अधीनतेमध्ये खूप राजे आहेत. सुनिए, ऐका, इसका राज्य त्याचं राज्य गांवों में है, गावामध्ये आहे, इसका राज्य त्याचं राज्य शहरों पर है, शहरामध्ये आहे, इसका राज्य त्याचं राज्य मनुष्य जाति पर है, मनुष्य जातीवर आहे, इसका राज्य त्याचं राज्य अनेक जगहों पर उसने अपने राज्य को प्रस्थापित करके रखा। अनेक वेगवेगळ्या जागांमध्ये त्यांनी त्याचं राज्य प्रस्थापित केलेलं आहे. वो चला रहा है, आणि तो ते चालवते. दिखता नहीं है, दिसत नाहीये, दिखता नहीं है, दिसत नाहीये, लेकिन आत्मिक तौर से है। पण आत्मिकतेमध्ये आहे. ये कौन है? हे कोण आहे? मैंने काफी समय पहले इसको बताया था, ये गिरे हुए स्वर्गदूत है। आणि मी खूप वेळा सांगितलेलं आहे की हे पडलेले स्वर्गदूत आहेत. दानियल 10:20 में, दानियल 10:20 मध्ये, दानियल किताब में आपको पूरी आत्मिकता यहाँ पर मिलेगी। आणि दानियलच्या पुस्तकामध्ये तुम्हाला पूर्णपणे आत्मिकता भेटेल. यहाँ पे वो कह रहा है, या ठिकाणी तो म्हणत आहे, मैं तो जाता हूँ मी जातो, और देख यूनान का प्रधान आने वाला है। आणि पहा तो पारसाचा अधिपती येत आहे. सुनिए, ऐका, मैं जा रहा हूँ, मी जात आहे, एक युद्ध जीत लिया, एक युद्ध जिंकलेलं आहे, लेकिन और एक युद्ध है पण अजून एक युद्ध आहे जो होने वाला है। जो येणार आहे. वो कह रहा है, तो म्हणत आहे, मैं जाता हूँ मी जातो, और देख आणि पहा यूनान का प्रधान आने वाला है। पारसाचा अधिपती येत आहे. इसका मतलब यह है, याचा अर्थ हा आहे, युद्ध खत्म नहीं हुआ, युद्ध संपलेलं नाहीये, युद्ध शुरू है। युद्ध सुरू आहे. आज भी युद्ध शुरू है। आजही युद्ध सुरू आहे. वो यूनान का राजा आज भी है। तो पारसाचा राजा आजही आहे. दानियल 10:21 में जब पढ़ते हैं, दानियल 10:21 मध्ये जर आपण पाहिलं, यहाँ पर लिखा है, या ठिकाणी लिहिलेलं आहे, यहाँ पे लिखा हुआ है या ठिकाणी लिहिलेलं आहे कि वो शैतान विद्रोह कर रहा है। तो सैतान जो आहे तो विद्रोह करत आहे. अगर हम इस यीशु मसीह के आने से पहले अगर हम कुछ इतिहास को देखते हैं, आणि येशूमध्ये येण्याच्या अगोदर आम्ही काही इतिहास पाहतो, तो 15वीं शताब्दी में तर 15व्या शताब्दीमध्ये 4 प्रमुख साम्राज्य थे 4 प्रमुख साम्राज्य होते जिन्होंने इजराइल और यरूशलेम पर राज्य किया। ज्यांनी इस्रायल आणि यरूशलेमवर राज्य केलं. बाबुल का राज्य, बाबेलचं राज्य, फारस का राज्य, फारसचं राज्य, यूनान का राज्य युनानचं राज्य और रोम का राज्य। आणि रोमी राज्य. ये आज भी जिस प्रकार इन्होंने राज्य किया है, ज्या प्रकारे ह्यांनी राज्य केलं, उसी प्रकार आत्मिक रीति से शैतान उसका राज्य हर एक जगह पर प्रस्थापित करना चाहता है। त्याच प्रकारे आत्मिकरित्या सैतान त्याचं राज्य प्रस्थापित करू इच्छितो. सुनिए, ऐका, इफिस 6:12 के अंदर इफिस 6:12 मध्ये किस प्रकार उसकी सेनाएं हैं, की कशा प्रकारे त्याची सेना आहे, यहां पर हमें दिखाई देता है। या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. आकाश को उसने पूरी तरह से घेर लिया है, आणि आकाशाला त्याने पूर्णपणे घेरलेलं आहे. लेकिन मैं आपको बताना चाहता हूं, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो, अगर उसने आकाश को घेर लिया है कोई बात नहीं, त्याने आकाशाला घेरलेलं आहे, काही हरकत नाहीये, लेकिन उससे भी बड़ा परमेश्वर है पण त्याच्यापेक्षाही मोठा परमेश्वर आहे, जो आपको मुझे विजय देगा, जो तुम्हाला आणि मला विजय देणार जो आपको आहे, मुझे विजय देगा। जो तुम्हाला आणि मला विजय देणार आहे. उसके साथ में लड़ाई है हमारी, त्याच्या सोबत आमची लढाई आहे. उसके साथ हमारी लड़ाई है, त्याच्या सोबत आमची लढाई आहे. उसको हराना है। त्याला हरवायचंय. कैसे? कसं? प्रार्थनाओं में, प्रार्थनेमध्ये. प्रार्थनाओं में, प्रार्थनेमध्ये. प्रार्थना में कभी थकना नहीं। प्रार्थनेमध्ये कधी थकायचं नाही. इसलिए यीशु मसीह ने हमें से क्या कहा? यासाठी प्रभू येशू दानियेलला काय म्हटला? यीशु मसीह ने उसके चेलों को क्या कहा? प्रभू येशूने त्याच्या शिष्यांना काय म्हटला? जागरूक रहना, जागृत राहा, थके मत, थकू नका, जागरूक रहा। जागृत राहा. बहुत बार हम थक जाते हैं। खूप वेळा आम्ही थकून जातो. क्यों थकते हैं? का थकतो?
कभी आपको मालूम है जब कई बार प्रार्थनाओं में एक थकावट महसूस होती है। कितीतरी वेळा आम्ही प्रार्थना करत असताना आम्हाला प्रार्थनेमध्ये थकावट निर्माण होते। क्यों मालूम है? का माहिती आहे? आत्मिक युद्ध। आत्मिक युद्ध। कई बार ऐसा लगता है बॉडी जो शरीर है पूरी तरह से थक चुका है, मुरड़ गया है। आणि कितीतरी वेळा असं वाटतं की शरीर पूर्णपणे थकलेलं आहे आणि काहीतरी पिळल्यासारखं वाटत आत्मा आहे कभी कभी एकदम शुष्क हो जाती है। आणि आत्मा एकदम शुष्क होतो ऐसा लगता है कि कुछ रहा ही नहीं, आणि असं वाटतं की काही राहिलेलंच नाहीये। प्रार्थना में मन नहीं लगता, प्रार्थनेमध्ये मन लागत ऐसा नाही लगता सूख गया मेरा जीवन। आणि असं वाटत आहे की माझं जीवन सुकलेलं आहे। क्यों? का? क्यों? का? कोई तो है कोणीतरी आहे जो हमको थका रहा है, जो तुम्हाला थकवत आहे, आत्मिक जीवन को शुष्क कर रहा है। आत्मिक जीवनाला शुष्क करत आहे। जब आप प्रार्थना करते हैं, ज्यावेळी तुम्ही प्रार्थना करता, जब हम प्रार्थना करते हैं ज्यावेळी आम्ही प्रार्थना करतो, तो सुनिए, ऐका तो सुनिए, ऐका स्वर्गदूत कार्यरत होते हैं। स्वर्गदूत कार्यरत होतात। जब आप प्रार्थना करते हैं, ज्यावेळी तुम्ही प्रार्थना करता स्वर्ग कार्यरत होना शुरू हो जाता है। आणि स्वर्ग त्या ठिकाणी कार्यरत होणं सुरू होतं। जब हम प्रार्थना करते हैं, ज्यावेळी आम्ही प्रार्थना करतो, स्वर्गदूत कार्यरत होना शुरू हो जाते हैं। स्वर्गदूत कार्यरत होणं सुरू होतं। हमारी प्रार्थनाएं कार्यरत होना शुरू होती हैं। आमची ही प्रार्थना कार्यरत होणं सुरू होतं। इतना ही नहीं, एवढंच नाही, जब हम प्रार्थना करते हैं, ज्यावेळी आम्ही प्रार्थना करतो, शैतान कार्यरत होना शुरू हो जाते हैं। शैतान पण कार्य करण्यासाठी सुरू होत आहे, हमारी प्रार्थना को रुकाने के लिए। आमची प्रार्थना थांबवण्यासाठी। डैनियल की प्रार्थना को रुकाना शुरू किया। दानिएलची प्रार्थना थांबवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आकाश के अंदर युद्ध हुआ। आणि आकाशामध्ये युद्ध झालं। आप और मैं जब प्रार्थना करते हैं, तुम्ही आणि मी ज्यावेळी प्रार्थना करतो, आकाश के अंदर युद्ध होता है। आकाशामध्ये युद्ध होतं। आकाश के अंदर युद्ध होता है। आकाशामध्ये युद्ध होतं। ये हमें दिखता नहीं है, हे आम्हाला दिसत नाहीये, लेकिन हम महसूस करते हैं। पण आम्हाला अनुभव येतो। कैसे? कसं? हमारी आत्मा में आमच्या आत्म्यामध्ये थकान महसूस होती है, आणि थकान चा अनुभव आम्ही घेतो शुष्क महसूस होता है। आणि शुष्क वाटतं। क्यों? का? युद्ध शुरू हो रहा है। युद्ध सुरू होणार आहे। आपकी प्रार्थनाएं स्वर्ग को कार्यरत करती है। तुमची प्रार्थना स्वर्गामध्ये कार्यरत होत आहे स्वर्गदूत कार्यरत हो जाते हैं, आणि स्वर्गदूत देखील त्या ठिकाणी कार्यरत होत आहे। प्रभु कार्यरत हो जाता है, प्रभू देखील कार्यरत होतो, शैतान भी कार्यरत हो जाता सैतान देखील कार्यरत होतो। है। समझ में आ रहा है? लक्षात येतंय का? उसने पूरी दुनिया पे अपना कब्जा कर, त्यांनी संपूर्ण जगामध्ये कब्जा केलेला आहे और वो कब्जा करना चाहता है, आणि तो कब्जा करू इच्छितो। लेकिन हम वो लोग हैं, पण आम्ही ते लोक आहोत, हम कब्जा नहीं करने देंगे। आम्ही कब्जा करू देणार नाही। यीशु के नाम में, येशूच्या नावामध्ये, यीशु के नाम में येशूच्या नावामध्ये हम कब्जा नहीं करने देंगे। आम्ही कब्जा करू देणार नाही। हम विजय से विजय लेकर आगे बढ़ेंगे। आम्ही विजयातून विजय घेणारे आहोत। आमेन। आमेन। इसलिए यहाँ लिखा है, या ठिकाणी लिहिलेलं आहे, शैतान कार्यरत है, सैतान कार्यरत आहे, आपको और मुझे हथियार बांधना है। तुम्हाला देखील हत्यार बांधायचं आहे। हथियार बांधकर युद्ध लड़ना है। तुम्हाला हत्यार परिधान करून युद्ध लढायचं आहे। क्या हम ऐसे नहीं जा सकते क्या? युद्ध करते करते ऐसे नहीं जा सकते क्या? आम्ही असंच जाणार का युद्ध करण्यासाठी? जा सकते हैं, जाऊ शकता, लेकिन वापस नहीं आएंगे। पण माघारी येणार नाही। जा सकते, जाइए आप, जाऊ शकता, जावा, लेकिन रास्ते में क्या होगा, बीच में क्या होगा, आएंगे कि नहीं उसकी गारंटी नहीं। रस्त्यामध्ये काय होईल याची गॅरंटी नाही। लेकिन जब हथियार बांध लेते हैं, पण ज्यावेळी आम्ही हत्यार परिधान करणार, ये तो गारंटी है, ही गॅरंटी आहे, जीत हमारी है, विजय आमचा आहे, जीत हमारी है। विजय आमचा आहे। ये जो हथियार है, हे जे हत्यार आहे, ये हमारी रक्षा के लिए है हे आमच्या रक्षेसाठी आहे और आक्रमण करने के लिए, आक्रमण करने के लिए, आक्रामक है। आणि ते आक्रमण करण्यासाठी आहे। सुनिए, ऐका, लक्ष ये देऊ, हथियार हे हत्यार जो हम यहाँ से आगे देखेंगे, जे आम्ही इथून पुढे पाहणार आहोत, हमारे बचाव के लिए है आमच्या सुरक्षेसाठी आहे और आक्रमण करने के लिए। आणि आक्रमण करण्यासाठी आहे। अगर बिना हथियार पहने चले गए, आणि आम्ही हत्यार न घालता जर आम्ही पुढे गेलो, शत्रु के पास में जलते तीर है, आणि शत्रूकडे ते जळते बाण आहेत, वो जलते बाण को छोड़ेगा, आणि तो ते जळते बाण सोडेल सीधा हृदय पर अटैक हो जाएगा। आणि सरळ येऊन तो हृदयामध्ये लागेल।
उसका नेम बड़ा कमाल का है। आणि त्याचा निशाणा खूप कमालीचा आहे. हमारा निशाना लगे ना लगे, आमचा निशाणा लागो किंवा न लागो, उसका निशाना बरोबर लगता। त्याचा निशाणा बरोबर लागतो. वो पटायत है, तो पटाईत आहे, वो प्रैक्टिस करता है, तो प्रॅक्टिस करतो, प्रैक्टिस करता है वो। तो प्रॅक्टिस करतो. मसीह लोगों में प्रैक्टिस करने की आदत नहीं है। ख्रिस्ती लोकांमध्ये प्रॅक्टिस करण्याची सवय नाहीये. अनुशासन नहीं है हमारे जीवन में। शिस्त आमच्या जीवनामध्ये नाहीये. देखो ये शिस्तबद्ध पद्धति से काम कर रहा है। हा जो सैतान आहे तो शिस्तबद्ध पद्धतीने काम करत आहे. हमारा सुबह उठने का समय होना चाहिए। आम्हाला सकाळी उठण्याची वेळ पाहिजे. 5 बजे सुबह उठ जाना चाहिए प्रार्थना के लिए। 5 वाजता प्रार्थनेसाठी आम्हाला उठायचं आहे. बाइबल पढ़ना चाहिए। बायबल वाचायचं आहे. प्रभु का धन्यवाद, हमारे ब्रदर लोग ने सुबह 5 बजे प्रार्थना करना शुरू कर दिया। प्रभूला धन्यवाद, आमच्या ब्रदर लोकांनी पहाटेची 5ची प्रार्थना सुरू केलेली आहे. अभी हम डिसिप्लिन में आने वाले हैं। आता आम्ही शिस्तीमध्ये येणार आहोत. डिसिप्लिन बहुत जरूरी है। आणि शिस्त खूप गरजेची आहे. कभी भी उठ के प्रार्थना नहीं, मैं कभी भी उठ के प्रार्थना किया तो चलेगा क्या दादा? चलेगा ना, हमको क्या प्रॉब्लम नहीं, आपको नहीं प्रॉब्लम, हमको क्या प्रॉब्लम है? मी कधी उठून प्रार्थना केली तर काय होईल का? सबसे पहले सर्वात प्रथम अपना जीवन, आपलं जीवन, मसीह लोग हैं हम, ख्रिस्ती लोक आहोत आम्ही, डिसिप्लिन में होना चाहिए। शिस्तीमध्ये पाहिजे. हमारे प्रार्थना का समय है, आमच्या प्रार्थनेची वेळ आहे, बाइबल पढ़ने का समय है। बायबल वाचण्याची वेळ आहे. अगर नहीं है जर नाहीये बना लो, तर बनवा, बना लो, बनवा, बना लो। बनवा. रविवार को सिर्फ संडे आके चर्च चलेगा उतने काफी है? फक्त रविवारी चर्चला आलं तर चालेल का? नहीं। नाही. यहाँ पे सिर्फ हम आपको बता सकते कि प्रभु क्या है, या ठिकाणी फक्त आम्ही सांगू शकतो की प्रभू काय आहे. लेकिन आगे बढ़ने का काम किसका है? पण पुढं जाण्याचं काम कुणाचं आहे? ये मेरा व्यक्तिगत है। हे माझं वैयक्तिक आहे. पड़ोसी को बोलना शेजाऱ्याला म्हणा व्यक्तिगत है, व्यक्तिगत आहे, व्यक्तिगत है। व्यक्तिगत आहे. मेरा युद्ध पंडित दादा नहीं लड़ेंगे। माझं युद्ध पंडित दादा लढणार नाही. दादा मेरा युद्ध लड़ लो जरा। दादा माझं युद्ध लढा जरा. वो बोले मेरी लड़ाई इतनी है तो मैं आपका युद्ध करके क्या करूँगा? ते म्हणणार माझीच लढाई एवढी आहे तर मी तुमचं युद्ध लढून काय करू? हमें खुद का युद्ध लड़ना है आम्हाला स्वतःचं युद्ध लढायचंय. और प्रत्येक मसीह का व्यक्तिगत तौर से इसको करना है। प्रत्येक ख्रिस्ती लोकांनी हे व्यवस्थितरित्या करायला पाहिजे. हर एक मसीह व्यक्ति की ये जिम्मेदारी है। आणि प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीची ही एक जबाबदारी आहे आप और मैं युद्ध में शामिल है। की तुम्ही आणि मी युद्धामध्ये सामील आहोत. पड़ोसी को बोलना मैं युद्ध में शामिल हूँ। शेजाऱ्याला म्हणा मी युद्धामध्ये सामील आहे. अगर युद्ध में शामिल है जर युद्धामध्ये सामील आहे तो युद्ध करना भी आना चाहिए। तर युद्ध करायलाही यायला पाहिजे. कौशल प्राप्त करना है उसके अंदर, आणि त्याच्यामध्ये कौशल्य प्राप्त करायचं, निपुण बनना है निपुण बनायचंय परमेश्वर के वचनों के द्वारा। परमेश्वराच्या वचनाच्या द्वारे. प्रार्थना लड़ाई है। प्रार्थना एक लढाई आहे. 21 दिन के बाद डैनियल को उत्तर मिलता है, प्रकाशन मिलता है। 21 दिवसानंतर दानिएलाला उत्तर मिळतं, प्रगटीकरण मिळतं. 21 दिन आकाश के अंदर लड़ाई चल रही है। 21 दिवस आकाशामध्ये लढाई चालू आहे. एक प्रार्थना के लिए, एक प्रार्थनेसाठी, एक प्रार्थना के लिए एक प्रार्थनेसाठी स्वर्ग आकाश हिला के रख दिया है। आणि आकाश हलवून सोडलेलं आहे एक प्रार्थना ने। एका प्रार्थनेच्या द्वारे. इसका मतलब याचा अर्थ ये प्रार्थना में लड़ना है। प्रार्थनेमध्ये लढाई आहे. प्रार्थना में लड़ना है। प्रार्थनेमध्ये लढाई आहे. हम तैयार हैं। आम्ही तयार और आहोत. ये लड़ाई किसी व्यक्ति के साथ में नहीं है, आणि ही लढाई कुठल्या व्यक्तीच्या शरीरासोबत नाहीये, इतने सारी सेनाओं के साथ में। या सर्व सेनेसोबत आहे. आकाश के अंधकार का साथ है, और आकाश के दुरात्माओं के साथ में है, अधिपतियों के साथ में, हाकिम के साथ में, अधिकारों के साथ में। देखो राजा के साथ में, अधिकारों के साथ में, हाकिमों के साथ में, दुष्ट आत्माओं के साथ में, कितनी सारे व्यक्तियों से लड़ाई करना पड़ेगा दुष्ट आत्माओं से। आम्हाला ते आमचं जे युद्ध आहे ते अधिकाऱ्यांसोबत आहे, काळोखातील जगातल्या अधिपतींसोबत आहे, आकाशातल्या दुरात्म्यांसोबत आमचं युद्ध आहे. और हमें प्रार्थना एकदम चाहिए, ऐसा प्रार्थना किया कि ऐसा उत्तर चाहिए। आणि आम्हाला अशी प्रार्थना पाहिजे की प्रार्थना केली की असंच उत्तर लड़ाई पाहिजे. बड़ाई कुछ नहीं जानता, लढाई बिडाई काय माहित नाही. ऐसी प्रार्थना किया कि ऐसा उत्तर। अशी प्रार्थना केली की असं उत्तर पाहिजे.
कुछ लोग तो ऑर्डर देते हैं, काही लोक तर ऑर्डर देतात. हमारे लिए प्रार्थना करना था, ऑर्डर ऑर्डर दे दिया, जो खाने को ऑर्डर देते ना हम, जसं आम्ही जेवणासाठी ऑर्डर देतो, हमारे लिए प्रार्थना करना, मेरे घर के लिए प्रार्थना करना. अच्छा कर लेंगे साहब. आमच्यासाठी आमच्या घरासाठी प्रार्थना करा. तुम क्या करेंगे साहब? तुम्ही काय करणार? तुम प्रार्थना करेंगे, उत्तर हम लेंगे. तुम्ही प्रार्थना करणार, उत्तर आम्ही घेणार. कुछ ऑर्डर देते, ऑर्डर. आम्ही ऑर्डर देतो. प्रार्थना करो. प्रार्थना करा. अच्छा तुम्ही काय करणार? तुम्ही काय करणार? हम उत्तर लेंगे. आम्ही उत्तर घेणार. अच्छा, आप हमारी व्यक्तिगत लड़ाई है ये. ही आमची वैयक्तिक लढाई आहे. हमें प्रार्थना करना है, आम्हाला प्रार्थना करायची, हमें विजय लेना है. आम्हाला विजय घ्यायचा आहे. और देखो शैतान किस प्रकार से आपके मार्ग को छोड़कर कैसे भागता है और आप कैसे विजय लेते हैं. आणि मग पहा की सैतान तुमचे मार्ग सोडू कसा पळून जाईल आणि तुम्ही विजयी व्हाल. आमेन. आमेन. ये आत्मिक युद्ध है. हे आत्मिक युद्ध आहे. लड़ेंगे. लढणार. 4-5 ही लोग ऐसे, तो वो भी सोच के कर रहे हैं ऐसा. ते पण आम्ही विचार करून हात वर करतोय. बाजू वाला का ऐसा गया तो ये भी थोड़ा सा शेजाऱ्याचा थोडा वर गेला की अजून शेजाऱ्याचा थोडा वर जातो. युद्ध है, युद्ध. हे युद्ध आहे. हथियार बांध ले, हत्यार परिधान करा. वो देखेंगे आगे कौन कौन से हथियार है. आणि आपण पाहणार आहोत पुढे लढने से पहले हत्यार आहे. लड़ने से पहले लढण्याच्या पहिल्यांदा बलवान बनना है. बलवान बनायचं. लड़ने से पहले लढण्याच्या पहिलं हथियार बांधना है. हत्यार परिधान करायचं. लड़ने से पहले लढण्याच्या पहिलं स्थिर खड़ा होना. स्थिर उभं राहायचं. विजय आपका और मेरा. विजय तुमचा आणि माझा आहे. विजय आपका और मेरा. विजय तुमचा आणि माझा आहे. बलवान बने, बलवान बना, हथियार बांधे, हत्यार परिधान करा, स्थिर लड़ने के लिए खड़े हो जाएं. आणि स्थिर लढण्यासाठी उभे राहा. क्योंकि मेरी लड़ाई का माझी लढाई शैतान के दुष्ट आत्माओं के साथ में, सैतानाच्या दुष्ट आत्म्यांसोबत आहे, दुष्ट शक्ति के साथ में. दुष्ट शक्ती सोबत आहे. तैयार हैं हम? तयार आहोत आम्ही. अगर नहीं, जर नाही, बलवान बने. बलवान बना. कैसे बलवान बनेंगे? कसं बलवान बनणार? प्रभु के वचनों में. प्रभूच्या वचनामध्ये. हथियार ले ले हत्यार घ्या और खड़े हो जाए आणि उभं राहा युद्ध के मैदान में. युद्धाच्या मैदानामध्ये. जब तक विजय ना ले ले, जोपर्यंत विजय घेत नाही, पीछे मत हटना. पाठीमागं पळू नका. और एक बात कहना चाहता हूँ, अजून एक गोष्ट सांगतो. पीठ के लिए कोई भी शस्त्र सामग्री नहीं है. पीठ पाठीसाठी, पाठीसाठी कुठलीही शस्त्र सामग्री नाहीये. सामने के लिए सिर्फ समोर आहे. पीठ दिखा के भागोगे, आणि पाठण दाखवून पळणार, जड़ता बाण फेंकेगा. तो तलवार फेकणार. इसलिए खड़े हो जाए, यासाठी उभं राहायचंय, शस्त्र सामग्री लेकर शस्त्र सामग्री धारण करायची और खड़े हो जाए. आणि उभं राहायचंय. भागना नहीं. पळून नाही जायचं. कौन किसको भगाए? कोण कोणाला पळवणार? शैतान का सामना करो. सैतानाचा सामना करा. ये गाना है ना कुछ तो, शैतान का सामना करो. क्या करेगा? जोर से बोलो, क्या करेगा? शैतान का सामना करो. सैतानाचा सामना करा. कौन भागेगा? कोण पळणार? पक्का. अच्छा पहले से हारा हुआ है. कभी से हारा हुआ है? कधीपासून हारलेला आहे? अब मेरे को ये बताओ फिर. चलो आता मला हे सांगा. चला, पक्का हारा हुआ है? खरोखर हारलेला आहे? एक ही आवाज इतना जोर से कॉन्फिडेंस से आ रहा है. एकच आवाज येते की तो हारलेला आहे कि नहीं? आहे का नाही? कौन? पक्का. पड़ोसी को बोला हारा हुआ है. शेजाऱ्याला म्हणा हारलेला आहे. चलो ठीक है, उत्तर अच्छा आ गया. चला, उत्तर चांगलं आलं. पक्का. खरोखर. फिर रोते क्यों? मग रडतो का? नौकरी चली गई, नोकरी गेली, कोरोना आ गया, अभी लॉकडाउन हो गया तो कोरोना आला, आता लॉकडाऊन झालं तर कोरोना की रिपोर्ट आ गई. कोरोनाची रिपोर्ट आली.
अभी तो बोला आपने हार गए। आता तर म्हणले तुम्ही हरलाय। साहब सुनिए, ऐका, अगर वो हारा हुआ है ना, जर तो हरलेला आहे ना, जीवन के हर एक क्षण में चलते हुए जीवनाच्या प्रत्येक एक क्षेत्रामध्ये चालताना विजय घोषित करो। विजय घोषित करा। मैं हारा हुआ नहीं हूं, मेरी परिस्थिति हारी हुई। मी हरलेला नाहीये, माझी परिस्थिती हरलेली नाहीये। मैं हारा हुआ नहीं हूं, मी हरलेला 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 नाहीये। मैं हारा हुआ नहीं मी हूं। हरलेला नाहीये। और विजय में चलो। आणि विजयामध्ये चला। रोना बंद कर देना। कधी रडू नका। ये कहना बहुत आसान है। हे बोलणं खूप सोपं आहे। वो हारा हुआ है, तो हरलेला आहे भैया, वो जीत लेने की आज भी कोशिश कर रहा है। आणि तो विजय मिळवण्याचा आजही प्रयत्न करतो। इसलिए आकाश के अंदर युद्ध करता है। यासाठी तो आकाशामध्ये युद्ध करतो। आज भी वो जीतना चाहता है आणि आजही तो विजय पाहू इच्छितो। और आखिरी लड़ाई बाकी है, आणि शेवटची लढाई बाकी यीशु आहे, के साथ में होने वाली है। जी यीशु के येशू साथ सोबत होणार आहे, हम लोगों के साथ में होने वाली है। आमच्या लोकांसोबत और होणार वो आहे। दिल जल्दी ही आने वाला है। आणि तो दिवस लवकर येणार एक आहे। आखिरी लड़ाई बाकी है, एक शेवटची लढाई एक बाकी आहे। आखिरी लड़ाई बाकी है शेवटची लढाई बाकी आहे और वो होने जा रही है। आणि ती होणार आहे। अगर वो लड़ने का मन रखता है, आणि जर तो लढण्याचं मन ठेवतो, तो मसीह लोगों में लड़ने का मन रखता तर है। ख्रिस्ती लोकांनी देखील लढण्याचं मन ठेवायला पाहिजे। चेहरे कभी उतरने नहीं चाहिए। चेहरा कधी उतरला नाही पाहिजे। ये मालूम है हारा हुआ है, हे माहिती हरलेला आहे, लेकिन वो मानसिकता आज भी जीत के रखता है। पण ती मानसिकता आजही तशी आहे। इसीलिए वो जलते तीरों को फेंकता है। यासाठी की तो ते जळते बाण सोडतो। आज भी वो तैयार है। आजही तो तयार आहे। हम भी आज भी तैयार हैं, आम्ही देखील आजही तयार आहोत, दो हाथ करने के लिए, दोन हात करण्यासाठी, यीशु के सामर्थ्य से, येशूच्या सामर्थ्याने, पवित्र आत्मा के सामर्थ्य से पवित्र आत्म्याच्या हम सामर्थ्याने तैयार हैं। आम्ही तयार हम आहोत। तैयार हैं, आम्ही तयार हम आहोत। तैयार हैं। आम्ही तयार आहोत। उसकी सेना को दिखा देंगे त्याच्या सेनेला आम्ही दाखवून देणार, हम विजयशाली लोग हैं। आम्ही विजयशाली लोक आहोत। हम विजयशाली लोग। आम्ही विजयशाली लोक आहोत। देखिए किस प्रकार काम करता है। पहा कशा प्रकारे काम करतो। आज भी वो राज्य प्रस्थापित करना चाहता है। आज भी राज्य को शासन करना चाहता है। वो आजही तो त्याचं राज्य उसकी प्रस्थापित तमन्ना करण्यासाठी क्या है आहे। मालूम है? शैतान की तमन्ना क्या है? त्याची इच्छा काय माहिती आहे? उसका उसका उसकी 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 ख्वाहिश क्या है मालूम है? त्याची काय इच्छा काय माहिती आहे? वो शासन करना चाहता है। त्याला पूर्ण शासन करायचं आहे। उसको राज करना चाहिए। त्याला राज्य करायचं आहे। किस पर? कुणावर? मनुष्य पर। मनुष्यावर। उसके परमेश्वर की हर एक हस्तकृति पर वो राज करना चाहता है। परमेश्वराच्या प्रत्येक हस्तकृतीवर त्याला राज्य करायचं आहे। और वो सफल भी हो रहा है। आणि तो सफल होत आहे। लेकिन आज से ठहरा लें, पण आजपासून आम्ही निर्णय घेऊया, हम सफल नहीं होने देंगे। आम्ही त्याला सफल होऊ देणार नाही। हम सफल नहीं होने देंगे। आम्ही त्याला सफल होऊ देणार नाही। हम राज करेंगे। असली राज करने का अधिकार किसका है? आणि राज्य असली राज करने का अधिकार किसका है? आणि जे राज्य करायचं आहे ते अधिकार कुणाला आहे? कौन है राज अधिकारी? कोण आहे राज अधिकारी? आम्ही आहे। तैयार हैं लड़ाई के लिए? तयार आहोत आम्ही लढाईसाठी। तो अगली बार से इफिस 6 अध्याय 10 से लेके आगे का पढ़कर आना। तर पुढच्या वेळी येताना एपेस करसपत्र्याचा 6 अध्याय आणि 10 ते आगे पुढं वचन तुम्ही वाचून या। एक एक हथियार के बारे में हम पढ़ेंगे। आणि पूर्ण एका अध्यायानुसार आम्ही पुढे जाणार आहोत। कैसे इसको लगाकर लड़ाई करना। आणि कसं आम्हाला शस्त्र सामग्री धारण करून लढायचं आहे। आइए खड़े हो जाए अपने पे। या आपण आपल्या पायावर उभे राहूया। ये युद्ध आत्मिक युद्ध है। हे युद्ध आहे ते आत्मिक युद्ध आहे। आत्मिक क्षेत्रों का ये युद्ध है। आत्मिक क्षेत्रामधलं हे युद्ध आहे। और अगर आत्मिक क्षेत्र में युद्ध करना है तो शस्त्र भी आत्मिक होना है। आणि जर आत्मिक क्षेत्रामध्ये युद्ध करायचं आहे तर शस्त्र देखील आत्मिक पाहिजे। हमारे सारे हथियार आत्मिक हथियार हैं। आणि आमचे जे हत्यार आहेत ते सर्व आत्मिक हत्यार आहेत। हमारा युद्ध का क्षेत्र भी आत्मिक है। आणि आमचं युद्धाचं जे क्षेत्र आहे ते देखील आत्मिक क्षेत्र आहे। फिर से एक बार
पुन्हा एकदा, हमारी लड़ाई मनुष्य के साथ में नहीं है, आमची लढाई कुठल्या मनुष्यासोबत नाहीये, प्रधानों के साथ में, अधिकारियों के साथ में, संसार के अंधकार के हाकिमों के साथ में, दुष्टता की आत्मिक सेनाओं के साथ में जो आकाश में है, उसके साथ में हमारा युद्ध है। और यह युद्ध छोटा नहीं है, यह युद्ध काफी बड़ा है। इसलिए प्रभु की यह इच्छा है कि आप और मैं इस युद्ध को जीते। एक क्षेत्र है जहां पर इसने अपना स्थान को जमा के रखा है और वहां से वो कार्यरत होता है। शैतान की सारी सेनाओं को वो भेजता है और उसका राज्य इस संसार पर उसने फैला के रखा है। मनुष्यों पर, शहरों पर, संस्कृति पर उसने कब्जा को जमा के रखा है और वो शासन करना चाहता है। इसलिए प्रभु ने कहा, तुम बलवान बनो। बलवान बनने के लिए क्यों कहा? क्योंकि जो शत्रु है वो भी बलवान है, लेकिन वो इतना भी बलवान नहीं है जो प्रभु के लोगों से आगे जा सके। इसलिए सबसे पहले प्रभु में बलवान बने। दूसरी बात, प्रभु के सारे हथियार बांध ले। तीसरी बात, हथियार बांधकर खड़े हो जाएं उसका सामना करने के लिए। दुष्ट आत्मा कार्यरत है, उसने अपने जालों को फैला के रखा है। डैनियल की प्रार्थना को रुका दिया। जिस दिन उसने प्रभु के सामने नम्र होना माना, युद्ध छिड़ गया। उसकी प्रार्थना पहुंच गई और प्रार्थना का उत्तर जब आता है तो एक युद्ध छिड़ जाता है। जिसके पास में प्रार्थना का उत्तर है उसको रुका दिया जाता है। उसको दुष्ट आत्माएं घेर लेती है कि प्रभु ने जो प्रकाशन भेजा है डैनियल के पास में वो पहुंच ना पाए, क्योंकि अगर ये प्रकाशन पहुंच गया तो ये लोगों के लिए हितकारक होगा। और शैतान नहीं चाहता कि प्रभु का लोगों का प्रकाशन मिले। शैतान नहीं चाहता कि प्रभु की बातें लोगों को मालूम हो, क्योंकि जितने लोगों को प्रभु की बातें मालूम हो जाएगी तो हमारा भविष्य उज्जवल होगा। अगर हमारा भविष्य उज्जवल होगा, शैतान का कार्य अपने आप नष्ट होता चला जाएगा। स्वर्गीय प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो। प्रिय देव बापा, तो आम्हाला निवडलेला आहे, तो आम्हाला सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे। प्रिय देव बापा, हो पिता परमेश्वर देव बापा, तो आम्हाला कृपेचा सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे। परमेश्वर देव बापा, खरोखर या वेळेला प्रभू आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित होतो आणि स्वर्गीय देव बापा, सर्व सैतानाचे डावपेच आणि सैतानाच्या सर्व दुष्ट योजनावर विजय मिळवण्याचं सामर्थ्य प्रभू येशूने आम्हाला दिलेलं आहे। प्रिय देव बापा, ते सामर्थ्य आम्ही स्वीकारावं। ते परमेश्वराने जे शस्त्र सामग्री दिलेली आहे प्रभू, ती परिधान करावी आणि पिता परमेश्वर पा, जे जीवन जगत असताना आम्ही विजयशाली जीवन जगावं म्हणून तो आम्हाला निवडलेला आहे प्रभू। आज पिता परमेश्वर पा, आम्ही मुखानं कबूल करतो, आम्ही हरलेलं जीवन जगणार नाही, तर विजयशाली जीवन आम्ही जगणार आहोत प्रभू। धन्यवाद करतो तुझ्या अभिवचनाबद्दल, धन्यवाद करतो परमेश्वर दे बापा, तुझ्या सेवकाच्या द्वारे प्रभू तो आमची भेट घेतली। परमेश्वर दे बापा, हो पिता, सेवकाच्या द्वारे प्रभू तो आमच्या अंतःकरणाची, मनाची, विचाराची पुन्हा एक बार पिता नव्याने नवीकरण केलं प्रभू। धन्यवाद करतो, आमचा विश्वास प्रभू तुझ्यावरती आहे, आम्हाला सामर्थ्य तुझ्याकडून प्राप्त होतं। हो पिता परमेश्वर दे बापा, धन्यवाद करतो परमेश्वर पा, आम्हाला सामर्थ्य जीवन जगण्यासाठी तू निवडलंस। हो पिता परमेश्वर दे बापा, तुझे आभार मानतो।
तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रिय देव बापा. आणि पुन्हा एक वार आम्ही म्हणतो प्रभू, तुझ्यामध्ये आम्ही बलवान आहोत. सैतानाच्या कुठली कुयुक्ती आमच्यावरती काम करणार नाही. तर परमेश्वर देव बापा, तुझ्यामध्ये स्थिर जीवन जगण्यासाठी, तुझ्यामध्ये एकनिष्ठ आणि तुझ्या सहभागितेमध्ये स्थिर राहण्यासाठी तो आम्हाला आशीर्वादित करतायस. धन्यवाद करतो परमेश्वर बापा, धन्यवाद करतो बापा, तुझे आभार मानतो. सर्व गौरव सर्व महिमा तुला देत प्रार्थना प्रभू येशूच्या नावात करली पिताद्वारे. आमेन.